सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण जी.आर आला। त्या जी.आरच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांसाठी खुशखबर आलेली आहे। ती खुशखबर कोणती असणार आहे? आणि तुम्ही म्हणाल की आधी एक जी.आर आला, त्या जी.आरच्या माध्यमातून वितरणाची तारीख हे सरकारने ठरवलेली आहे, मग आता कोणता जी.आर आहे? लगेच वितरण सुरू झालं पाहिजे। परंतु हा जी.आर सर्व निराधारांना खुशखबरी देणारा असणार आहे आणि एक महत्त्वपूर्ण जी.आर सर्व निराधारांसाठी असणार आहे। आजचा व्हिडिओ खरं तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की बघा, एक शासन निर्णय सरकारने तुम्हा सर्व निराधारांसाठी काढलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये असं खुशखबरीला काय इथं सरकारने नमूद केलेलं आहे, हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। बघा मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर वितरणाची तारीख ठरलेली आहे। मग कशाचा शासन निर्णय आला याचं देखील तुम्हाला उत्तर सांगतो। आपण जर पाहायला गेलं तर मित्रांनो बघा, दिव्यांग सक्षमीकरण विभाग हे अलग आहे आणि सामाजिक न्याय विषय विभागाच्या माध्यमातून याला अलग करण्यात आलेलं आहे, तुम्हाला देखील माहिती आहे। परंतु जर आपण पाहायला गेलं तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आयुक्त कार्यालय आहे ते पुणे इथं आहे। परंतु आता सरकारने काय निर्णय घेतलेला आहे की यावरती नियंत्रण ठेवण्याकरिता कोणतेच अधिकारी होते नाही, म्हणून आता त्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। आता लगेच तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या देखील सांगतो। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा मित्रांनो, आता मंत्रालय स्तरावर वेगळा असतो आणि कामकाज स्तरावर आयुक्त हे वेगळे असतो। आपण जर पाहायला गेलं तर मंत्रालय स्तरावरून फक्त निर्णय घेतला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बाकी कामकाज हे वेगळा विभाग सांभाळत असतो। परंतु जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक विभागाचा एक आयुक्त ठरवण्यात येत असतो आणि आयुक्तांच्या जबाबदाऱ्या ह्या सरकार वेगळ्या ठरवत असते। परंतु बघा, आता या योजनेच्या संदर्भातील निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणारा हा व्यक्ती सुद्धा सरकार वेगळा निवडत असतो। म्हणजेच बघा, आता आधी आयुक्त होते, पण आता जसं की आपण पाहायला गेलं तर जसं की सहाय्यक नियंत्रण अधिकारी जो असतो त्याच्या संदर्भातील आयुक्ताचा निर्णय इथं ठेवणारा आणि साथी निर्णय घेणारा हा देखील व्यक्ती अलग असतो। परंतु मित्रांनो बघा, आता एक शासन निर्णय जी.आर आलेला आहे, तो जी.आर सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। या जी.आर मध्ये महत्त्वपूर्ण माहिती तुम्हा सर्व निराधारांसाठी ठेवलेली आहे। आता आपण जी.आरची सर्व काही माहिती हे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर बघू शकता, महत्त्वपूर्ण जी.आर सरकारने काढलेला आहे। या जी.आरच्या माध्यमातून सर्व निराधारांसाठी खुशखबर सरकारने सांगितलेली आहे। तुम्ही तारीख देखील पाहू शकता, 24 एप्रिल 2026 रोजी हा शासन निर्णय जी.आर सरकारने काढलेला आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून हा जी.आर आलेला आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर तुम्ही बघू शकता, सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजीच्या शासनानुसार आणि अधिनियमानुसार सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण विभाग हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आलेला आहे। दिव्यांग विभाग जर आपण पाहायला गेलं तर 11/4/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी व आयुक्तांच्या बाबींची जे काय आता सरकार इथं सहसचिव व उपसचिव व दिव्यांग कल्याण विभाग खुद्द आणि आयुक्त विभाग कल्याण पुणे यांचे नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। आता आपण जर पाहायला गेलं तर 2026 म्हणजे 13/3/2026 शासन निर्णयान्वये आपण जर पाहायला गेलं तर तो जी.आर लागू करता आता बघू शकता तुम्ही, म्हणजे आयुक्त स्तर, जिल्हा स्तर व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ पदांच्या सुधारित जसे की आकृतीबंध तयार करण्यात आलेले आहे। सुधारित आकृतीबंधानुसार लेखाधिकारी हे पद व्यक्पद इथं करण्यात आलेलं आहे असून त्याऐवजी सहाय्यक संचालक हे पद जसं की आपण जर पाहायला गेलं तर निर्णय करणारे आलेले आहे। आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने मंजुरी इथं देण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर आकृतीबंधानुसार इथं आयुक्तालय स्तरावरती वित्त कामकाजाची सहाय्यक संचालक यांना इथं आता आहारण म्हणजेच बघू शकता विशेष घोषणा करण्याची बाब इथं सरकारने ठेवलेली आहे। आता जर आपण बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता, शासन निर्णयाचे महत्त्वाचे उद्देश देखील तुम्ही इथं बघू शकता। म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने मंजुरी केलेल्या सुधारित अधिकृत नियमाबद्दल किंवा अधिकृत इथं बंधनानुसार कार्यातर इथं स्तरावरती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, कार्यालय म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय। त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं तर तुम्ही सर्व काही डिटेलमध्ये माहिती बघू शकता। स्क्रीनवरती जी.आर सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता बघू शकता इथं जसं की दिव्यांग इथं सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे व त्या म्हणजे सर्व निर्णय सरकारने महत्त्वपूर्ण घेतलेले आहे। म्हणजे हे होते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय। म्हणजेच बघा, सर्व दिव्यांगांसाठी इथं महत्त्वाचे निर्णय व त्यावरती नियंत्रण ठेवणारा हा व्यक्ती अजूनपर्यंत होता नाही, म्हणजे उपसचिव महाराष्ट्र शासन याच्या माध्यमातून आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तर अशी तुमच्यासाठी खुशखबर होती। तर अशाच सर्व योजनांची माहिती व डिटेलमध्ये सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।